हॅलो फ्रेंड्स, माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी एक छान स्वीट डिश बनवणार आहे जी सगळ्यांना आवडते. तर आज माझं दूध फाटलेलं आहे, तर म्हटलं की या फाटल्या दुधापासून छान एक स्वीट डिश बनवावी. तर त्या स्वीट डिशचं नाव तर सगळ्यांना माहितीच आहे, मी सांगणार नाही, व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगणार. ओके. तर इथे माझी ध्रुवीसुद्धा माझी मदत करायला बसलेली आहे. तिला माझी मदत करायला खूप जास्त आवडतं. तर इथे हे माझं फाटलेलं दूध आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे एका चाळणीच्या मदतीने. तर मी एक भांडं घेतलेलं आहे आणि आपल्याला एक हवी आहे छान चाळणी. तर मी इथे चाळणी घेतलेली आहे. आता हे दोन्ही आहे जे आपल्याला अलग अलग करायचं आहे पाण्यासोबत. कलाकंद बनवण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता नाही आहे, तर हे सगळं आपल्याला पाणी अलग करून घ्यायचं आहे चाळणीच्या मदतीने. जर तुम्ही डायरेक्ट ओताल पाणी तर ते एक्स्ट्रा जो आपला कलाकंद आहे ते वेस्ट होणार. तर अशा पद्धतीने तुम्ही चाळून घ्या चाळणीच्या मदतीने. तर इथे मी छान पाणी आणि कलाकंद हे वेगळं केलेलं आहे. आणि आता हे जे एक्स्ट्रा पाणी आहे जे आपल्याला ज्याची काही आपल्याला गरज नाही आहे, तर ते आपल्याला फेकून द्यायचं आहे. तर इथे मी हे पाणी फेकून दिलेलं आहे. आता हे कलाकंद बनवण्यासाठी आपल्याला गॅसची आवश्यकता आहे. तर हे भांडं मी गॅसवर चढवलेलं आहे. गॅस ऑन करायचा आहे. तर गॅस ऑन केलेला आहे. आता आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान कुक होऊ द्यायचं आहे आणि थोड्या वेळाने बघायचं आहे की यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ती पूर्णपणे आटलेलं आहे की नाही. जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये साखर ॲड नाही करायची आहे. तर इथे ध्रुवीने साखर सांडवून ठेवलेली आहे. हीच मदत करत असते ती माझी रोज, आणि तिची ही मदतसुद्धा मला खूप आवडतं. तर इथे बघू शकता तुम्ही भांड्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे. या स्टेपमध्ये आपल्याला ॲड करायची आहे साखर. तर मी इथे मीडियम घेतलेली आहे साखर. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त ॲड करा, कमी गोड हवी असेल तर कमी ॲड करा. मला मीडियम हवी होती तर मी त्यात मीडियम साखर ॲड केलेली आहे. पोहे खाजा 2 चम्मच मी यात साखर ॲड केलेली आहे. आता साखर ॲड केल्यावर सुद्धा आपल्याला 5 मिनिट कलाकंद आणि साखर हे छान शिजू द्यायचं आहे. त्यानेसुद्धा छान पाक तयार होणार आणि त्या पाकानेच कलाकंदला आणखी जास्त चव येणार. तर इथे आपलं कलाकंद झालेलं आहे रेडी. गॅस करायचा आपल्याला ऑफ. आणि आता आपल्याला कलाकंद एका छान प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपलं हे कलाकंद खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. तुम्हीसुद्धा पदार्थ ट्राय करा. सर्वांना येतो पदार्थ, पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धतसुद्धा ही वेगळी असते. तर माझ्या पद्धतीने बनवून बघा, अप्रतिम लागणार. चॅनल आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. अशाच छान छान डिश मी तुमच्यासाठी आणत राहणार. थँक्यू फ्रेंड्स. चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा, सपोर्ट करा.